यांचा या वरुड मतदारसंघाच्या वतीने, वरुड मोर्शी मतदारसंघाच्या वतीने, मान्यवरांच्या वतीने आणि विशेषतः आपल्या सरपंच महोदयांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे। आदर्श सरपंच, त्यांचं गाव कसं आहे आपल्याला माहीत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये सरपंच परिषदेचे आयोजन, देशाला प्रेरणा देणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गावचे सुप्रसिद्ध सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सरपंच परिषद मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये वरुड मोर्शी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष तथा कर्मचारी यांना अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये बुधवार दिनांक 22 सप्टेंबर 2021ला दुपारी 2 वाजता माधवराव काठीवाले सभागृहातील कार्यक्रमात संबोधित केले। या कार्यक्रमाचे आयोजन मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले। या कार्यक्रमाला राजेंद्र बहुरूपी जिल्हा परिषद सदस्य, सुशीलाताई कुकडे जिल्हा परिषद सदस्य, सौ मेघना मोहनराव मळगे नगराध्यक्ष मोर्शी नगर परिषद, नरेंद्र जिचकार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी, विद्याताई ढवळे नगरसेविका नगर परिषद मोर्शी, डॉक्टर आनंदराव घोंगडे अध्यक्ष विदर्भ ग्राहक संघटना यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यासपीठावर उपस्थित होते। वरुड येथील सरपंच परिषदेला मार्गदर्शन करताना ऐकूया सुप्रसिद्ध सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी काय म्हटले। जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब, या सर्वांना व त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या मातांना वंदन करून आज या वरुड नगरीमध्ये वरुड तालुक्यातील सरपंच सदस्य, ग्रामपंचायतीचे कारभारी यांच्याशी बोलण्याचा, समन्वय साधण्याचा, ग्रामविकासासाठी चर्चा करण्याचा जो मानस आमदार साहेबांनी बोलून दाखवला, त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला त्यांनी घडून दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आपल्या या वरुड नगरीचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, तालुक्यातून आलेले सरपंच सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला आमदार साहेबांनी, तुमच्या लाडक्या नेत्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। माझं नाव तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल, काही लोक माझ्या गावाला आलेले, काही सरपंच पण आलेले, काही सदस्य पण आलेले, माझा ज्यांनी सत्कार केला काही सरपंच मंडळी माझ्या गावाला आल्या होत्या, तर काही सरपंच माझ्या गावाला पाहिलेले। सकाळपासून पाहतोय मी लोकाला, कसं मला मी काही गावोगाव प्रत्येक माणूस, प्रत्येक सरपंच ओळखीत ठेवत असं नाही किंवा राहीन असं बी नाही, पण आपली काही संघटना बी नाही किंवा आपण काही पुढारी बी नाही की चला बा आपल्याला हे सगळं संघटन करायचं असं नाही। माझा स्वभाव असा आहे, 2 गोष्टी सांगायच्या, जो ऐकन तो ऐकन, नाही ऐकन नाही ऐकन, आपलं पुढची वाट चालू ठेवायची। जसं तुमच्या जिल्ह्यातून शिकलो मी, ज्या पद्धतीनं गाडगेबाबाचं काम होतं, गाडगेबाबांना काही संघटना केली नाही आणि कुणी ऐका नका ऐकू काही नाही, आपलं आपलं सांगत राहिले। मग तोच आहे, आम्हाला कलाम साहेबांनी शपथ दिली होती, तुम्ही इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा, म्हणून रोज करायचं। जवळजवळ 5000 खेड्यात गेलो असून 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा, 65 वर्ष चालू आहे। देवाचे उपकार आहे, मला घरी जमीन नाही, बकरी नाही, ट्रॅक्टर नाही, आणखीन देवाचे उपकार आहे, मला पोरगा नाही, मुलगा नाही, बरं झालं मला देवानं केलं नाही। ज्याला आहे त्यानं पाहून घ्या त्याचं काय चालू आहे।
देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 मुली आहेत. 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, काय टेन्शन नाही. घरात दोघंच आहे, उपजत वारकरी आहे. आई वडील वारकरी होते म्हणून आम्ही वारकरी. 25 वर्ष त्या ग्रामपंचायतची सेवा करण्याची, काम करण्याची संधी लोकांना दिली. आता मीच थकलो. मी आता म्हणलं तुम्ही तुमचं गाव, तुमचं ग्रामपंचायत किती करायचं, आणि तिथं करायचं बी असं काही राहिलं नाही विशेष. तसं ते करत राहिलं तर कमीच आहे, पण असं काही तिकडे काही करायचं राहिले नाही. म्हणून यावेळेस 3 सरपंच उपसरपंच दोघं बिनविरोध झाले. चालू आहे कारभार, शिकते वरील 6 महिन्यात 2 वर्षात शिकते. आणि कोणत्याही बापाला इच्छा असते का आपलं पोरगं कसं संसार करतं डोळ्याने पाहिलं पाहिजे. तसे आमचे बी काय करते मला बी पाहायला मिळेल वर्षात 2 वर्षात काय होतं चांगलं. आणि तिथं कमी लक्ष दिल्यामुळं बाहेर जायला जास्त मिळतं. तिथे कधी 8 दिवसाला एखाद्या दिवशी घरी जातो, खालच्या ऑफिसमध्ये बसतो. लोक सदस्य सरपंच येतात, ग्रामसेवक येते, विचारते, काही माहिती विचारली, मार्गदर्शन मागितलं, अडचणी सांगितल्या तर आपण करतो. पण गावात आठवड्यातून 1-2 दिवस असतो. एवढे लोक का बोलवतात, काय कारण आहे असं? माझं शिक्षण 7वी, ते मी जिल्हा परिषदच्या शाळेत 7 वर्षे गेलो म्हणून 7वी. तिकडे काही नापास करीत नाही, घरी काय नाही, पक्षाच्या कार्यकर्ता नाही. असं काय आहे आमच्या इथं? आम्ही काही ताजमहल बांधला नाही, आम्ही काही रायगड किल्ला बांधला नाही. मग असं एवढं अख्ख्या महाराष्ट्राने का डोक्यावर घेतलं, अख्खा महाराष्ट्र का बोलवतो, याचं मागचं रहस्य काय, याचं मागचं कारण काय? माझ्या अंदाजाने आता ग्रामीण भागातले जेवढे तालुके त्या तालुक्यात गावात कोणी ओळखीत नाही मला, असं माणूस नाही. मी प्रत्यक्ष भेटलो असेल नसेल भेटलो, पण माझं नाव लोक ऐकून लोक ओळखतात. प्रत्यक्ष नसेल भेटलो. काय केलं आम्ही आणि तुम्हाला काय करायचं? सोप्या शब्दात सांगतो, 5-6 गोष्टी गावात करायच्या आहेत. एक, सगळ्यात पहिली पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. 2, गावात फळझाडं भरपूर पाहिजे. 3, गावात स्वच्छता पाहिजे. 4, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि 5वं, आई वडील, बायका, पोरं, निराधार लोक यांना संबंध लावून सांभाळलं पाहिजे गावातल्या गावात. संपलं. एवढं केलं तरी नाही झालं. या 5 कामावर जरी जोर दिला तरी खूप झालं. पण तुम्ही विचार करा, 70 वर्षात हे 5 कामं कोण्या गावाचे झाले? आपल्या मनाला विचारा, हे 5च कामं पण झाले का? नाही झाले. आम्ही तर त्याच्या लई पुढे गेलो. आता एवढे 5 कोणा केले नाही, म्हणून समाजाचा सरपंचावर विश्वास राहिला नाही. तोंडावर लोक सरपंच सरपंच म्हणते, पण मागं काय शिवाय देते मला चांगलं माहिती है ना. सरपंचाचे असे हाल झाले साहेब, दोन्हीकडून आता एकीकडून मोठेपणा खूप आहे आणि एकीकडून अपमान खूप सहन करायला लागतो. लोकांच्या अपेक्षा लय वाढल्या. आता अमेरिकेत काय चाललं, साधारण माणूस मोबाईलवर पाहतो, मग एका वरुड मधल्या खेड्यात त्याला तशा सुविधा पाहिजे, कसं शक्य आहे? आणि 70 वर्षाचा साचलेला कचरा कसा काढायचा? बरं, पेपरला मीडियाला काय येतं, एवढे कोटी 15 वित्त उठून आले म्हणजे गेले गावात आणखी भांडणं. म्हणून सरपंचाला नाही त्रास, सरपंचाची पुरी इज्जत गेली. आता बरं, घरचे पैसे लावून निवडणूक लढणार, 1-1 गुंठा इकलं, कापूस इकलं, प्रॉपर्टी इकली, हाताला काय एवढं लागलं तर काही नाही. तुम्हाला खरं सांगू, पहिले जर सरपंच दिसला असं येताना तर महिला चप्पल काढून असं बाजूला जायचं, एवढी इज्जत होती सरपंचाची. आता जर सरपंच आला तर बाहेर चपला काढत्या नाही असं नाही, पण कारण वेगळं. त्यावेळेस चप्पल काढायचं कारण वेगळं, त्यावेळेस चप्पल काढायचं कारण वेगळं आहे. हे कोणी केलं? आम्ही केलं.
समाजाचा दोष नाही. समाज किती दिवस विश्वास ठेवत? दर पंचवार्षिकला दर पुढारी दर सरपंच म्हणतो मी पाणी आणीन, मी पाणी आणीन. याचा बाप मेला, स्मशानभूमीत कपडा भिजायला पाणी नाही, अजून किती दिवस विश्वास ठेवायचा? म्हणून समाज आमच्यापासून लांब चालला. मी तुम्हाला तेच सांगितलं. आम्ही काय केलं, आमच्या इथं याच 5-7 गोष्टी केल्या. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला आहे मोफत रोज 1 बॉटल. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. सकाळी 5 ते 8 नळाला गरम पाणी येतं आंघोळीला. बाईला चुलीवर पाणी तापायची गरज नाही, आंघोळीला गरम पाणी येतं. का त्या बाईनं सकाळी पाणी का तापायचं मला कळतच नाही, अजून मला कळलंच नाही. ते मोठा विषय साहेब हा, आंघोळीला पाणी तापून द्यायचं. एका माणसाला कमीत कमी 1 रुपया तर खर्च येत असेल. 5 माणसं धरले तर 5 रुपये, 150 रुपये महिना, वर्षाचे 1800 रुपये लागत. कळत नाही की आपल्याला. आणि 2 घंटे त्या बाईचा वेळ जातो. प्रत्येक माणसाचं तापून द्यावं लागतं ना, नुसतं तापायचं नाही, राजाला नेऊन द्यावं लागतं. तिथे इकडे काय पद्धत आहे, नेऊन द्यावं लागतं. का तो माणूस बकेट नेत नसेल आता मला कळतच नाही का. काही काही लोक तर बादली सोडा टावेल पण नेत नाही. आंघोळ झालं ना आम्हाला देते टावेल घे रे, जसं त्याच्या हाताला पेरलंच टावेल नेता येत नाही त्याला. मी का सांगतोय, जोपर्यंत प्रत्येक माणूस आपलं काम आपण करायला शिकायचं नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही. आपलं काम आपण करायला शिका. माझ्या हाताखाली दुसऱ्यांना करा, मी काहीच नाही करा, हे मला मान्य नाही. आणि बहुतेक लोकांचं काय मत आहे, गावचा विकास सरकारने करावा, आमदार खासदारांनी करावा, पुढाऱ्यांनी येऊन करावा. हे 100% खोटं आहे साहेब. आमदार साहेब बसलेले आहे. मी तुम्हाला कशाचीही शपथ खाऊन सांगतो, कोणताही आमदार, कोणताही खासदार, कोणताही मंत्र्याच्या भरोश्यावर गावचा विकास होणार नाही. त्याचं कारण असं आहे, ते तुम्हाला मदत करू शकते, तो का येऊन तुमचं गाव थोडं जाणून घेऊ शकते. तुम्हाला संडास बांधून दिले, आता संडासमध्ये काय धोरण बसेल तुम्हाला दे काय करेन, हे काम कोणाचं आहे. आज दरवर्षी 80,000 म्हणजे 2,000 लोकसंख्येच्या गावाला 20 लाख रुपये 15 वित्त आयोगातून दरवर्षी येते. मास्तरचा पगार कोण देतं, ग्रामसेवकाचा पगार कोण देतं, अंगणवाडीचा पगार कोण देतं, तलाट्याचा पगार कोण देतं, म्हणजे आम्ही हिशोबच करीत नाही. शाळेतल्या पोराला खिचडी कोण देतं, शाळेतल्या पोराला कपडे पुस्तक कोण देतं, सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरचे पैसे कोण भरतं, जनावरांच्या डॉक्टरचे पैसे कोण भरतं, पोलीस पाटलाचे पगार कोण देतं, शिपायाचा पगार कोण देतं. सरकार देतं नाही ते काय करते. सरकार कोण्या पक्षाचं आहे हे महत्वाचं नाही, सिस्टम महत्वाची. आणि आता सरकार पण तुमच्या पुढे थकलं. या वर्षी त्याने वीज बिल भरायचं नाही ठरवलं. अख्ख्या महाराष्ट्रात दाखवलं झालं. एवढं वीज बिल थकवाती आहे. काही गावाकडे 10 लाख, काही गावाकडे 20 लाख. मला ओळख कोणी ते सरपंच जाते हे वीज बिलाचं काय करायचं. कारण आम्ही इतक्या वर्षानं कधी विचारच केला नाही ना. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा वीज बिल थकबाकी नाही. मला कुठं प्रश्न आहे. त्याचं कारण सांगतो. तुम्ही एका घराला 25 रुपये वीज कर लावलेला आहे. इथं बसलेल्या सगळ्या सरपंचाने वीज कर किती लावला, 25 रुपये. आणि मी वीज कर किती लावलेला आहे माहिती, 500 रुपये. माझा वीज कर आहे 500 रुपये. तुम्ही साफसफाईचा कर लावला 25 रुपये. माझ्या साफसफाईचा कर आहे 500 रुपये. 20 पट आहे तुमच्या, 20 पट. म्हणून माझ्याकडे कोणाचं कर्ज नाही, म्हणून मी थकबाकीत नाही, आणि म्हणून माझी व्यवस्था चांगली आहे. साधारण एका घराकडून 5,000 रुपये मी दरवर्षी घेतो टॅक्स. नीट आहे का सरपंच. एका घराकडून मिनिमम 5,000 रुपये घेतो. 700 घर आहे माझे.
35 लाख रुपये माझे जमा होते आणि 25 लाख माझा वर्षाचा खर्च आहे. 10 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. सरकार देते ते वेगळं, आमदार देईन ते वेगळं, जिल्हा परिषद सदस्य देईन ते वेगळं, योजना असेल ते वेगळं. माझ्याच ग्रामपंचायतला 10 लाख. आता प्रश्न असा आहे, लोक 5,000 देतील का? आमच्याकडे तर 500 देत नाही म्हणा, 5,000 पैसे देते. मी काही महिलाची नावं सांगतो तुम्हाला. शेवंताबाई गायकवाड, मालमबाई कारले, ममताबाई मुच्छक, ह्या पहिल्या काही वारल्या काय आहे, छबाबाई राते, लक्ष्मीबाई पेरे, शेख जमिलाबाई, बिजलाबाई मुच्छक, या महिला अशा आहेत यांचा नवरा वारलेला आहे, यांना मुलगा नाही, यांना शेती नाही, या मंजुरी करते मंजुरी, आणि ते बी 5,000 भरते ग्रामपंचायतच्या टॅक्स. मग एक मंजुरी करणारी विधवा बाई जर 5,000 टॅक्स भरत असेल, गावातल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे? 5,000 घेतो, पण देतो काय मी त्याच्यात? 4 प्रकारचं पाणी, चारही पाणी फुकट आहे. मग आंघोळीचं पाणी फुकट, बिस्लरी पाणी फुकट, 20 लिटरचे रोज एक बॉटल. आमच्या पिठाची चटणी वर्षभर दळण फुकट. तुम्ही लिहून काढलं तर कागद पुरायचं नाही, काय काय देतो, माझ्या ध्यानात राहत नाही काय काय देतो. कचरा प्रत्येकाच्या घरून उचलतो, बकेट दिलं, ट्रॅक्टर आमचं, दर घरी जायचं, उचलून आणायचं. शेवाय करायचं मशीन आहे, पापड करायचं मशीन, मसाले करायचं मशीन, उसाचा रस काढून द्यायचं मशीन, इव्हन गाडी मोटरसायकल मध्ये हवा भरायचं मशीन, बटाटे चिप्स करायचं मशीन, हे सगळ्या मशीनी ग्रामपंचायतीतून फुकट. अख्ख्या गावाला वायफाय फ्री, अख्ख्या गावात 42 CCTV कॅमेरे रस्त्याला, अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री वर्षभर. दर दिवाळीला 25 किलो साखर देतो एका कुटुंबाला. आता शेती करायला ट्रॅक्टर घेतला 14 लाखाला. मी 60% पैशात शेती करतो लोकांची गावातल्या. म्हणजे बाहेर 1,000 रुपये लागत असेल तर आमची ग्रामपंचायत 600 रुपयात नांगरून देते. शेतकऱ्याला नगदी फायदा. एवढ्या गेल्यावर घेतले किती? 5,000. तुम्ही हिशोब करा, त्याला परवडतं का नाही परवडत? त्याचा घराचा टॅक्स बी आला त्याच्यात. आणि एवढं होऊन पहिल्या दिवशी टॅक्स भरावा लागतो आमचे 1 एप्रिलला. जे लोक 1 एप्रिलला टॅक्स भरल त्या सगळ्याच्या चिठ्ठ्या टाकतो, 4 चिठ्ठ्या काढतो, त्याच्यातून 4 महिलाच्या नावाच्या 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी 4 झेंडावंदन. त्या चिठ्ठ्या काढून त्या महिलांच्या हाताने झेंडावंदन करतो. आम्ही सरपंचाने झेंडावंदन करत नाही. 10 वर्ष झाले आम्ही झेंडावंदन करत नाही. टॅक्स भरती पहिल्या दिवशी त्या बाईच्या हातात. ती बाई एवढी खुश होती, कायच काय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं नियोजन करा. मी आज इतकं दाट का बोलतो? आतापर्यंत महाराष्ट्रात 7,000 आमदार झाले. 7,000. कोणत्या आमदाराचे गाव चांगले झाले नाही? याचा अर्थ आमदार साहेबांची त्या गावाविषयी दुश्मनी आहे का? नाही. पण गावातल्या विषयाला, गावातल्या राजकारणाला आमदार किंवा खासदार काय करीन? तुमचे प्रश्न तुम्ही सोडायचे. माझ्या गावातली जर डीपी जळाली साहेब, डीपी, तर लोक ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा फोन करत नाही. सीधा 24 तासात डीपी बसलीच पाहिजे. इंजिनियरला असं घाम फुटतो पाठवण्याची डीपी जळाली का बरं? माझ्या इथे 100% लोकांनी वीज बिल भरलेलं आहे. सेपरेट सबस्टेशन माझ्या गावाला 24 तास लाईट आहे. एकही माणूस वीज बिल थकवाकीत नाही, वीज चोरी करत नाही. लोड शेडिंग आणि लवकर डीपी मिळत नाही, त्याचं कारण आम्ही बिल भरत नाही. म्हणून माझी सरपंचाला विनंती आहे, हे ऐकायला कडक वाटतं पण नंतर खायला खूप चांगलं आहे. म्हणून लोकांकडून टॅक्स घ्या आणि लोकांना सुविधा द्या. स्वच्छ पाणी द्या. तुम्ही का द्यायचं स्वच्छ पाणी? 4 लिटर पाणी आमच्या पोटात रोज जातं.
4 लिटर जेवण 1 लिटर जातं. मग चांगलं कोणतं पाहिजे? पाणी. जेवढे आजार होते ते सगळे पाण्यापासून. कोणत्याही डॉक्टरला विचारा. माझ्या इथे 95ला 2 डॉक्टर होते, 95ला 2 दवाखाने होते माझ्या गावात 20-25 वर्षापूर्वी. आता दोन्ही डॉक्टर पळून गेले, एकही राहत नाही, धंदाच होत नाही ना, पेशंटच नाही. माही शकत पेशंट नाही माझ्या गावात. सगळ्या नाल्या अंडरग्राऊंड आहे, एकही नाली उघडी नाही. सगळ्या गावात झाडच झाड आहे. म्हणून पाणी स्वच्छ पाहिजे, स्वच्छ. झाडं फळाचे लावा, झाडं तर लावा पण फळाचे. जसं मी आत्ता गेलो गाव ते दरोडो, त्यांचं गाव मानकर साहेबाचं, ग्रामपंचायतनं किती फळाचे झाडं लावलं. मला आनंद वाटला, मनापासून त्यांचं अभिनंदन. लावा. माझ्या गावात या वर्षी कमीत कमी 20 लाख रुपयाचे नारळ निघले असेल. नारळ 20 लाखाचे. 100 क्विंटल जांभळं निघाले साहेब स्मशानभूमीत. 100 क्विंटल जांभळं. बाया पोरं स्मशानभूमीतच ते जांभळं स्मशानभूमीत लागले. मला एक जणांनी सांगितलं की जांभळाच्या सीझन मध्ये एक मौत झाली म्हणे. लोक मध्ये गेले साडे जांभळच खाऊ राहिले, ते मौतीला कोणी पाहिजे. तुम्ही एवढे जण बसले, या वर्षी जांभळ मिळालं खायला, का अडचण आहे आम्हाला? काहीच नाही. का मिळत नाही? पण जांभळ काय शहरात पिकत का? मग आम्ही आमच्या गावातून हे फळझाडे का नष्ट केले? मी लोकांना, सरपंचाला सांगतो फळात झाडं लावा, फळात झाडं लावा. मला लोक काय सांगते, साहेब आम्ही फळाची झाडं लावले असते पण पोरं ठेवायचे नाही. का हलकटच लोक सांगते? अरे पोरांना खायसाठी लावा म्हणतो तुम्ही. आणि इतका जर पोरायचा राग आहे, मग ते कुठलाच कशाला त्याला पाहिला? काय गरज होती त्याच्यावर? पोरच नसते बरं झालं असतं ना. एवढं कुटाणा करून, नवस करून पोरं आम्ही तयार आणले, मुलं जन्माला घातले. आता पोरं फळं खाते म्हणतात. 20 लाख रुपयाचे नारळ निघले म्हणलं. मी विकले नाही, आम्ही लोकांनी गावात खाल्ले. फळं विकत नाही. लिंबोनी है, पेरू है, सीताफळ है, आंबे है, सगळे झाडं आहे गावात. आणि दरवर्षी लावतो. 200, 400, 500, 200, 400, 500 लावतो. झाडं का लावायचे? आम्हाला ऑक्सिजन जो मिळतो तो झाडातून मिळतो. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. 2000 लोकसंख्या असेल तर 8000 झाडं गावात पाहिजे. झाडं हे पावसाचे ATM आहे. जिथे झाडं तिथे पाऊस. आम्हाला काय शिकवलं? पाऊस नाही आला तर सप्ताह घाला म्हणे. सप्ताह घातल्याने पाऊस पडत असतो का? काही सांगते हराम करून. सप्ताह घातल्याने पाऊस पडत नाही. सप्ताह जरूर घालायचा आपल्याला. सप्ताह कशासाठी घालायचा? 7 दिवस शिकायचं आणि 358 दिवस आपल्या गावात सतत काम करायचं. कसं करायचं ते त्या 7 दिवसात शिकायचं. आणि त्या गुरुजीने तेच शिकायचं. आम्हाला काय सांगितलं? तुम्हाला मोक्ष मिळेल, मोक्ष. आता इथं बसले एवढे लोक, मोक्ष काय आहे कोणाला माहिती? मोक्ष नाही. तुम्ही जर अशी शेती केली तर 2 क्विंटल कापूस जास्त होईल, हे तुम्हाला कळू शकतं ना. समाजाला ते शिकायचं आहे. आणि त्याला 2 क्विंटल कापूस जास्त झाला, मोक्ष कसं मिळवायचं त्याला माहिती. कापूस ज्यादा कसा पिकवायचा हे कोणी सांगत नाही. आणि तुला मोक्ष मिळेल सांगते. कसं मिळायचं मोक्ष? मोक्ष म्हणजे काय? काही एखादा देशचा औषध? मोक्ष म्हणजे तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको पोराने गावात शेजाऱ्याने गोडीने राहणे, याचं नाव मोक्ष. मोक्ष काय? मोक्ष कशाला म्हणायचं? आम्ही आमच्या गावात, आमच्या परिसरात सुखानं राहणार, आनंदानं राहणार, आम्हाला त्रास न होणार, याचं नाव मोक्ष. 70 वर्षाचे एकदा मी गाव झाडून नाही घेतलं. आहे का कोणी सरपंच इथं रोज गाव झाडून घेते? मी इथं गल्लीत पाय पडेन स्टेजवर त्याचे. इथं पाय पडेन, पाय धुईन. 70 वर्षात आमच्याकडून गाव झाडलं गेलं नाही. मोक्ष
त्याच्यासाठी आम्हाला पैसा ग्रामपंचायतीला उत्पन्न तयार करणे आणि लोकांसाठी खर्चिणे हाच पर्याय आहे. म्हणून झाडं लावा, स्वच्छता ठेवा, संडासचा वापर करा. सरपंचाला लई त्रास आहे हो, अडचण लई झाली ना. म्हणजे लोक असं टपून बसले का तर कधी सरपंच आमचा चांगला करतो कधी नाही. पण त्याच्यात विरोधी लोक आणखी नाश काढायला बहुतेक ठिकाणी नवीन सरपंच आले निवडून, यांना त्रास देणारे बी नाही. मग तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवले, सरपंच आमच्या तिकडेच आहे बाबा, तुमच्याकडे माहीत नाही. 2 व्हीलर 4 व्हीलरच्या मागं गाडी चालली नाही, कुत्री लागते गाडीच्या मागं लागते का? 2 व्हीलरच्या मागं 4 व्हीलरच्या मागं कुत्री पळते, अर्धा किलोमीटर पळते, इकडे पळते ना. मला वाटलं आमच्याकडे पळते काय त्यांना शिवाजी पुरस्कार मिळवायचा असतो का? काय 1,00,000-2 लाख भेटायचे असते का पळते त्या गाडीची मागे ते? कारण ही गाडी चांगली पळत चालली हे त्याला सहन होत नाही, म्हणून तो हे गाडी पलटी करायसाठी ते कुत्रे पळते. पण कुत्रे मागे लागले गाडीच्या, म्हणून गाडीवाल्याला कधी गाडी उभा करून त्याला विचारलं का भाऊ तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, त्याला विचारायचं नाही. ते पळण दमन खुद उभा राहील, आपण त्याच्या नादी लागायचं नाही. आणि असे कुत्रे दर गावात, दर तालुक्यात, दर जिल्ह्यात असतेच. त्याच्यामुळे तिकडे लक्ष आपण द्यायचं नाही, आपलं काम आपण करत राहायचं. आणि गावात सरपंचाला माझी अजून एक विनंती आहे, तुम्हाला कोणी पंचायत समिती जिल्हा परिषदचे तिकीट देत असले तर घेऊ नका. नरकाचा रस्ता आहे तो, नरकाचा, तिकडे जायचं नाही. तुम्हाला फसवायचा रस्ता आहे तो. तुम्ही गावातच राहा, ठाईच वैसोरी करा, एक चित्त आवडी आनंद आळा बाबा तिथंच. यांना विचारा काय हाल आहे, चहाला मागे पंचायत समितीचे तर लई झालेच आहे. अरे अरे अरे, म्हणून सरपंचाला गावातल्या जे काय रंगले गांधले त्यांची सेवा करण्याची संधी आहे. साहेब इथे बसलेले जिल्हा परिषदचे, यांना कोणत्या गावात खुर्ची बसायला नाही, सरपंचाला सेपरेट खुर्ची आमची. म्हणून म्हणतो मी, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या नादी लागू नका आणि आमदार साहेबाच्या मागे लागू नका. मला तिकीट द्या, तिकीट द्या. हे जरी आले तिकीट घ्या तर नको म्हणा, आम्ही इकडेच बरं गावात करा. मी काय सांगतो तुम्हाला, तिथे काम करायला खूप चान्स आहे, खूप संधी आहे गावात करायला. कितीतरी करायचंय अजून तर आम्ही संडास मध्येच गुंतलो. संडास का बांधायचं हे बी लोकांना माहित नाही, लोकांना समजून सांगितलं नाही. खरं म्हणजे लोकांना सांगितलं नाही म्हणूनच प्रॉब्लेम आहे. समजून सांगा. 2 मिनिटाचा उशीर झाला संडासला लघवीला जायला, 2 मिनिटं आमचं रक्त खराब होतं. म्हणून घरात संडास पाहिजे, पटकन जाता आलं पाहिजे, कळलं? 84 लाख जीव आहे. कुत्रा, उंदीर, कावळा, बैल, म्हैस, गाय, चिमणी, यांना ज्या वेळेस लघवीला संडासला जायचं 1 मिनिटात जाते. म्हैस असं म्हणते तुम्ही उद्या जाईल, नाही तर पाव नाही, चहा पाहिजे तर मग जाईल, असं करते की म्हैस राहत नाही. जेव्हा जायचं 1 सेकंदात जाते, म्हणून ते आजारी पडत नाही. आमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला काम आहे, आम्हाला अक्कल आहे, आम्हाला इज्जत आहे, म्हणून आम्हाला संडासला जायला उशीर होतो, म्हणून आमचं आजाराचं प्रमाण वाढतं. मग त्याच्यासाठी ते घरी पाहिजे, म्हणजे आम्हाला पटकन जाता येईल. कळलं? पाऊस आहे, गरोदर महिला आहे, रात्रीची वेळ आहे, घरी कोणी माणूस नाही, अशा वेळेस त्रास होईल ना आणि उशीर होईल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की संडास घरात बांधा. त्याच्यात खूप घाण असते, हवेत पडलं तरी आमच्या नाकात जातं. तुम्ही बघा, ज्या बाजूला लोक संडासला जाते त्या बाजूला तुम्ही नाक उघडून घेऊन जाता का? असं करून जातात. म्हणजे हवेत सुद्धा जंतू असते,
ते पाऊस पडला पाण्यात वाहून जंतू जाते, पाण्यात वाहून खालच्या गावाला जातं की नाही? तुमच्या खालच्या गावाला आता बाहेर संडासला बसले, ध्यान करा, पाऊस आला तुमच्या खालती ते वाहून जाईल की नाही? खालच्या चिन्ह दिलं विहिरीला, म्हणजे तुमचा संडास खालच्या गावच्या पाण्यात मिसळतो, त्यांना प्यावा लागतो. खालच्या गावाला चांगलं आहे ते नाही. जसं खालच्या गावाला तुमचं प्या लागतं तसं वरच्या गावाचं तुम्हाला प्या लागत. कळलं? वरच्या गावाचं कोण पितं मग? म्हणून तुम्ही खाली सोडू नका, वरच्याच येऊन देऊ नका. माशी असते, माशीला 6 पाय असते, म्हणजे 6 आणि एका पायाला 6000 जंतू चिटकते. 6000 माशीच्या. ती माशी जर संडासवर उठून भाकरीवर येऊन बसली तर आपण भाकर खातो का फेकून देतो? माशी येऊन बसली तर खातो ना. 6000 जंतू आणते ती एका पायाला. जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय करा, स्वतःच्या संडासमध्ये आपल्या सुईचं टोक उडा, सुईचं टोक, टाचणीचं टोक उडा असं, आणि त्या भाकरी लावा आणि ती भाकर खा. कोणी खाईल? फक्त सुईचं टोक. कोणी खाणार नाही? मी बी खाणार नाही. मग मला सांगा, सुईच्या टोकाला जास्त लागन का 6 पायाला जास्त लागन? जास्त कशाला लागल? 6 पायाला. मग जास्तीचं खातो, माशीची बसली तर खातो आणि सुईनं लावलं तर खात नाही. बरं, इथे गडबड झाली वरुडच्या नागरिकांनो. काय गडबड झाली लक्षात आलं? सुईच्या टोकाने लावलं तो संडास तुमचाच होता, ते तुम्ही खात नाही. आता माशीनं आणलं, हे कोणाचं आणलं कोणाचं नाही? भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे का शिवसेना, काय माहिती आहे? खुशाला खातो आम्ही. पण माशीला काही घेणार नाही. कधी आले, अरे मनसेची माशी आली, मनसे असं काय कोणाचं खातो आम्ही. म्हणून माझी सरपंचाला हात जोडून विनंती आहे की बाबा हो, गावात गेल्यावर राहिलेल्या लोकांना विनंती करा, त्यांच्या पाय पडा आणि ते संडास वापरायचा बांधायचा बंद पडले असेल तर चालू करायचं सांगा. माझ्या गावाने 25 वर्षापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 5-5 हजार रुपये लोन घेऊन 20 वर्षापूर्वी आधारदारी मुक्त झालेले माझं गाव आहे. कर्ज काढून संडास बांधले होते. सगळ्या गावाने कर्ज काढून संडास बांधणारे गाव आणि 12,000 रुपये घेऊन बाहेर जाणारे गाव, किती फरक आहे. म्हणून आपल्या पायावर उभा राहायला शिका. आपण करा सोडवणूक. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना दिलेला मंत्र आहे आम्हाला. आम्ही बसलो कोणाच्या तरी भरोश्यावर, कुणी येईन आमचं चांगलं करीन, कुणी येईन आमचं चांगलं करीन. काय चांगलं करीन? पुढाऱ्याला पुढाऱ्याचे काम आहे, कलेक्टरला कलेक्टरचे काम आहे. आता हे तुमच्या आमदार साहेबांचं उदाहरण घ्या. 2 तालुके, जवळजवळ 100-125 ग्रामपंचायती, हे करायचं काय? पुन्हा राज्याचं पाहायचं आहे. एका गावाला जर 5 लाख दिले ना याने, काहीच होत नाही त्या 5 लाखात. मग दिसत की नाही? यांच्या जातीने 5 कोटी, बरोबर आहे. आणि 5 लाखात तुमचं काहीच व्हायचं नाही. माझ्या अंदाजाने 1000 लोकसंख्या असलेलं गाव, साहेब 1000 लोकसंख्या असलेलं गाव दरवर्षी 50 लाखाची तंबाखू खातो. 1000 लोकसंख्या असलेलं गाव 50 लाखाची तंबाखू खातं दरवर्षी. कशाला पाहिजे आम्हाला आमदार आणि खासदार? आमच्याविषयी किती पैसा आहे? आम्ही आमदाराला देऊ. साहेब तुम्हाला काही लागत आहे द्या. एवढा पैसा गावात आहे.
पण कुठं खर्चायचं याचं तारतम्य नसल्यामुळे गावात प्रॉब्लेम झाला. दूध काय लिटर आहे? दूध किती लिटर? दुधाचा भाव 18, 20, 25 रुपये लिटर घरात दूध. किती लोक 1 लिटरचा दुधाचा तुकडा आहे? घरात बायका बरोबर आहे नाही, 50 रुपयाची काठीवर घुसकून पिऊन देतो. पैसा नाही का? पैसा नाही का? पैसा आहे. 50 रुपयाची काठीवर पटकन पिऊन घेतो. 25 रुपयाचं 1 लिटर दूध घराला कुठे देतो? नाही घेत. दूध सरकारनं द्या म्हणतो तेव्हा. काही दिवसाला साबणी पण सरकारनं मागते. शाळेत नेल कटिंग व्हायला लागले साहेब, पोराचे नकली मास्तरने काढावे. शाळा पुस्तक सगळं सरकारने. तुम्ही गावात जाऊन काही बी विचारा, काही बी. काही दिवसानं पोराला विचारलं ना तर तो लग्न झालं का ते म्हणून आपण सबसिडीच नाही भेटली लग्न घ्यायचं. म्हणजे सबसिडीच पाहिजे यायला कशाला भेटली. गावात खूप पैसा आहे साहेब, खूप. कुठं खर्चायचं याचं नियोजन करा. ते 15-20 रुपयाला सुपारी येते म्हणजे एक बार खायची. 2-3 खाल्लं तर 50-60 रुपये जाते. 1,500 रुपये महिना, 18,000 रुपये एका पोराची. एका पोराचे 18,000 म्हणजे 20,000 एका पोरगा जर ते सुपारी खात असेल. माझ्या बापाची खात नाही, मला काही गेलं नाही, पण 20,000ची सुपारी खाऊन ग्रामपंचायतच्या बटाला फुकतो आणि 1,000 रुपये पट्टी भरायची. तर मला माफ करा म्हणतो हरामखोर. त्याला बुटाना आणला पाहिजे, बुटाला. 1,000 रुपये 2,000 रुपये टॅक्स भरत नाही. 20,000ची काय खातो? 40,000च्या पुढ्या खा. ग्रामपंचायतचा टॅक्स भरेल ना. 20 रुपयाला 1 लिटरची बाटली येईल. ती बाटली कधी सरपंचानं हिशोब केला? 1 लिटर पाणी 20 रुपयाला आहे, 10 रुपयाला तर नक्कीच आहे. 1 लिटर पाणी फिल्टर केलेलं 10 रुपयाला आहे, तर आमचं बिगर फिल्टर केलेलं पाणी काय लिटरनं द्यायला पाहिजे गावाला? काय लिटरनं द्यायला पाहिजे गावात पाणी? कधी विचार केला साहेब? 10 पैसे लिटरनं जरी तुम्ही पैसे दिलं, 10 पैसे लिटर, तरी ग्रामपंचायत मालोमाल होईल. 10 रुपये लिटर नाही, 10 पैसे लिटर जर गावाला लावलं तरी ग्रामपंचायत मालोमाल होईल. आम्हाला लावतच नाही ना. म्हणून माझी सरपंचाला विनंती आहे, एक काम करा. एकदम तर होणार नाही, पण एक चालू करा दुसरं होईल, एक चालू करा दुसरं होईल. लोक हळूहळू तुमचं ऐकायला लागतील. लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल. माझी पिठाची गिरणी टाकली तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते. 70,000 रुपयाची गिरणी टाकली. तर गावातल्या एका माणसाकडून पैशावाल्या अनामत घेतले होते. 1 लाख रुपये अनामत रक्कम ग्रामपंचायतला. ग्रामसेवकाचा हात थरथर कापत होता ती पावती द्यायला. म्हणलं दे, 1 लाख घेतले आपण, पावती दे. आणि गिरणी टाकली. लोकांना सांगितलं जो टॅक्स भरत त्याला गिरणी फुकट. पटापट पैसे भरले ना. मग माझ्याकडे पैसे जमा झाले, मग त्याचे 1 लाख दिले. ट्रॅक्टर घेतला 14 लाखाला. 10 लाख जिल्हा परिषदकडून लोन घेतलं. जिल्हा परिषद लोन देतो ग्रामपंचायतला. आणि 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. कळलं? 14 लाखाचा ट्रॅक्टर दर्जात आणला ग्रामपंचायतच्या. 1 रुपया सुद्धा लागला नाही. तुम्ही आमदार झाल्यापासून किती लोक आले तुमच्याकडे? आमदार साहेब आम्हाला ट्रॅक्टर त्या गावाला शेती करत नाही. काहून नाही दिला? ट्रॅक्टर द्या म्हणायला का जात नाही आमदार साहेबाकडे? आपल्या मनाला विचार करा. आम्हाला नेमकं काय करायचंय? आमदार साहेबांनी मनावर घेतलं आणि कर्तबगार सरपंच असले तर 15 दिवसात 10 ट्रॅक्टर चालू घ्या, बिगर पैशाची उभारतील, बिगर पैशाची. मग आम्हाला कधी करायचंय? एक दिवस आमच्या वयाला चालला.
आयुष्य व्हायला चाललं आणि आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं म्हणून करायचं आहे. हे चारी तरुण उभा आहे इथं. हे भाऊ, हे बघा, हे चारी बी तुम्हाला अनुभव घ्या. तुम्ही किती वर्ष जगू शकता हो अंदाजे? तुम्हाला काय वाटतं? 70. तुला काय वाटतं रे भाऊ? 60, 70, 75. तुम्हाला 70. तुम्हाला 70च्या पुढे आकडा जात नाही. तुमचे आजे पंजे किती वर्ष जगत होते? 90. 100. मग तुम्हाला काय वाटत नाही मी 100 वर्ष जगत म्हणून? काय प्रॉब्लेम झाला? मरायला 50 वर्षात का मरा ना, पण वाटत काऊन नाही आम्हाला मी 100 वर्ष जगू म्हणून? मोठा घोटाळा झाला साहेब. आमची हिंमत खचली, आमचं आरोग्य खराब झालं, आमचं पाणी चांगलं नाही, स्वच्छता नाही, भाजीपाला चांगला नाही, दूध चांगलं नाही, एकमेकांविषयी भावना चांगली नाही. कसं जगू 100 वर्ष आम्ही? म्हणून सरपंचावर जिम्मेदारी आहे. जर गावातला माणूस 100 वर्ष जगला पाहिजे असं वाटत असेल तर सरपंच चांगला पाहिजे. सरपंचाला लय काम आहे. मी एका भाषणात म्हणलो होतो, गावातली बाई गरोदर राहिली तर सगळ्यात आधी सरपंचाला माहित होतं. अंगणवाडीचं ताईकून, असं ताईकून, घरच्याला नंतर माहित होतं. मग किती काळजी सरपंचाला घ्यायची आहे. माझ्या गावातल्या सगळ्या लोकांच्या जन्मतारखा आमच्या जवळ आहे. मोठा बोर्ड आहे, त्या बोर्डावर नाव आहे ते रोज लोकांचे इलेक्ट्रिक बोर्ड आहे. आज कोणाचा वाढदिवस आहे त्याला ग्रामपंचायतकडून मनापासून शुभेच्छा. आमच्या बोर्डावर नाव आल्यावर लोकांना माहित होतं आम्हा पोराचा आज वाढदिवस आहे. का नाही करायचं? करा ना. 4 पत्राचं ऑफिस होतं माझं 95ला. किती? 4 पत्र, 4ही पत्र गळके प्लास्टिक लावलं होतं आम्ही. 7 सदस्य, 1 ग्रामसेवक, एकूण 8 खुर्च्या, 2, 6 जण खाली, 2 जण खुर्च्यावर. ही ग्रामपंचायतची परिस्थिती माझी. आत्ता ऑफिस बांधलं मी माझ्या ग्रामपंचायतचं. यांना विचारा कसं आहे. जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं. सेन्सरचे दरवाजे आहे त्याला. माणूस जवळ गेला ऑटोमॅटिक दरवाजे उघडतो, हात लावायचे नाही. 3 दरवाजे उघडून माझा ग्रामसेवक दिसतो. एसीत बसलेला आहे. सगळे ऑफिस एसी, ऑपरेटर शिपाई एसीत. 8-8 हजार रुपयाच्या नळाच्या तोट्या आहे. नळाच्या तोट्या केवढ्याच्या? 8,000 रुपयाची तोटी. आम्ही मस्तीने आलो, माचलो नाही. का घेतली 8,000 रुपयाची तोटी? आपण जी बाजारात तोटी घेतो आणि बेसिनला लावतो, नीट अभ्यास करा. तुमचा हात खराब आहे, तुम्हाला हात धुवायचा आहे आणि काहीतरी खायचं आहे, बरोबर? तुम्ही बेसिनवर गेले, आधी काय करतो? तोटी फेरितो. खराब हाताना तोटी फेरितो म्हणजे तोटी खराब करतो. खाली हात धुतो, बरोबर आहे? हात धुतो, पुन्हा ती खराब झालेली तोटी पुन्हा धरतो. म्हणजे जिथून गेला तिथं झाला, काही उपयोग नाही झाला. आम्ही तोट्या कशा बसवल्या? नळाखाली हात घातला, पाणी आलं, तोटीच नाही त्याला. हात धुतला, हात काढून घेतला, नळ बंद झाला. सेन्सर म्हणून 8,000 रुपयाची तोटी आहे. लई करायचंय आम्हाला. माझ्या गावात रस्त्यावर बेसिनी, लोकांना हात धुवायला, गुळण्या करायला. सारे लोक आपलं काय सांगते, इथं थुकू नका, इथं थुकू नका. अरे थुका कुठं? आराम करा होते, सांगा ना. नो पार्किंग, नो पार्किंग कुठे सांगा ना. इकडं पार्किंग आहे, इकडं पार्किंग आहे, असं बोर्ड लावा ना. आपल्या देशात आहे ना, पागलाची संख्या लई झाली हो. काही बोर्ड लावून टाकी दे. आता मी रोज प्रवास करतो साहेब. हे पूल असतं ना, पूल, एखाद्या पुलावर बोर्ड असतो, पुढचा पूल धोकेदायक आहे.
मग रात्री 2 वाजता मी काय गाडी डोक्यावर घेऊन खालून जाऊ का? मग काय करू मी? फुल धोकेदायक आहे म्हणजे काय करू का मी? मग त्या हराम करायला कळत नाही का? पूल जर धोकेदायक आहे तर चांगला करा ना. पुढे अपघाती वळण आहे. आता अपघाती वळण म्हणजे काय भूत आहे का तिथे? आहे काय? वळण कोणी केलं? आम्ही केलं का? आमच्याकडून 65,000 रुपये नगदी टॅक्स घेतला गाडीचा, तेव्हा रोडवर गाडी येऊन दिली आणि आता आम्हाला सांगते धोकादायक वळण आहे. भयानक चुकीच्या सिस्टम आहे आपल्या इथं. ग्रामपंचायतमध्ये तसंच आहे, सरकारमध्ये तसंच, ऑफिसमध्ये तसंच. गेल्या वर्षी एक बाई आली आमच्या ऑफिसमध्ये आणि जन्माच्या पोराची नोंद लिहायची नाही. सत्य घटना आहे साहेब. मी बसलो होतो खुर्चीवर ऑफिसमध्ये. म्हटलं काय म्हणते ती बाई? ते ऑपरेटर म्हणे तिच्या जन्माची पोराची नोंद करायची. म्हणलं नाही करायची. ते म्हणे काय झालं काय झालं? म्हणलं नाही करायची तिच्या जन्माची नोंद. ते झाडून वापस दिला. सांग आम्ही नाही करीत. ग्रामसेवकाला काही कळाना, ऑपरेटरला काही कळाना, परेशान झाले. ते म्हणे आता काय करा? पण साहेब नोंद काऊन नाही करायची सांगा तर म्हणे. मी म्हणलं इथून पुढे ज्या बाईच्या लग्नाची नोंद आहे तिच्या पोराची नोंद करायची, अनाधिकृत काट्टे द्यायचे ना. मग ग्रामसेवकाच्या डोक्यात प्रकाश पडला, हो हे बरोबर आहे बरं. तेव्हापासून लग्नाच्या दिवशी पोरगी येऊन नोंद करतं. पहिल्या दिवशी नोंद करू राहिली लग्नाची, नाही तर लग्नाची नोंदच करीत नशी. लग्नाची नोंद नाही पोरं कुठून आणले? आता प्रत्येक माणूस लग्नाची नोंद करतो पोरापोरीचा. त्याचा फायदा असा झाला, त्याला टीसी जोडा लागते नवरदेव नवरीची, वयाचा दाखला. त्याच्यामुळं 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न होत नाही. बालविवाह बंद करा. कसं काय करा? 17व्या वर्षी कोणी पोरीचं बाप लग्न करीत असन, सरपंच जाऊन आवडू शकत नाही. त्याची मौत आली की सरपंचाचे लग्न आडायला? त्याला कायद्यानं बंधनकारक करा ना लग्नाची नोंदीचं. संपला विषय. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचे निर्णय गाव पातळीवर व्हायला पाहिजे. शिवरस्ते असते, जेवढे शेताचे रस्ते सगळे बंद पडलेले. मागच्या लोकांनी जायचं कसं? म्हणून अतिशय मला या सरपंचाचं मनापासून अभिनंदन केलं. 44 कामगार रोजाना हे रोजगार हमी. किती? 10, 20, 30, 44 महिला कामाला आहे. झाडं लावायला, खुरपायला, पाणी घालायला. मी सरपंच साहेब, ठीक आहे काही गोष्टी तुमच्याकडून चांगल्या झाल्या असेल, काही वाईट झाल्या असेल, पण एवढ्या महिलाला काम दिलं आणि एवढ्या गावात झाडं लावले, मी अक्षरशः तुम्हाला दंडवत करतो. लय चांगलं काम केलं. रोजगार हमी जे गाव काम करतं समजून घ्या, त्या गावचं डोकं ठिकाणावर आहे. नाही तर गावगाव हलकट आहे ना. माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार. काय माहितीचा अधिकार मागते मला कळत नाही. हे माहितीच्या अधिकारावाले आणि आम्हाला उगाच त्रास देणारे वड्यात नेऊन कापले पाहिजे असे. हा ना. मला एक जणांना माहितीच्या अधिकारात मागितलं होतं, शपथ एकदाच आयुष्यात. आणि वकील होता तो. कोण होता? वकील. वकील झाला. पहिला अर्ज केला त्यांना ग्रामपंचायत मध्ये की अमुक अमुक निधी अमुक अमुक ठिकाणी किती येतो, किती खर्च येते. आणि मला माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग, हे रेकॉर्ड होऊ राहिलं, मी खोटे बोलत नाही. माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग. मला एवढा राग आला साहेब किडी. मग त्या असा मला एक दिवस दिसला, तो कागद माझ्या खिशातच होता. त्यालाच बोलले इकडे म्हणलं. ते म्हणे काय? अरे म्हणलं हे काय कागद आला, वाचून दाखवलं, मला वाचता येत नाही. त्यानं पाहिलं, नाही नाही ते दुसऱ्या येते माहितीचा अधिकार घ्या, पळून दे, पुढे बऱ्या तुला ऑफिस. मी फाडून टाकला कागद. माहितीच्या अधिकाराचं उत्तर दिलं नाही, अजूनही दिलं नाही. त्याला 2 वर्ष झाले.
पण सरपंचाच्या माहितीसाठी सांगतो, दर महिन्याला आम्ही आमच्या ग्रामपंचायतचा हिशोब बाहेर 3 ठिकाणी बोर्डावर लावतो. मग दर महिन्याला माहितीचा हिशोब बाहेर लावतो, तर माहितीच्या अधिकारात हिशोब सांगू काय झालं मी तिथे झक मारणं पाय ना. आम्ही लपू ठेवत नाही. माझे काम करायची पद्धतच अशी. त्याच्यामुळं गाव सुखी झालं, विशेष करून महिला सुखी जास्त झालं माझ्या इथे. सरपंच थोडा काळा पाहिजे, कपटी पाहिजे. आपल्या देशात राजकारणात 2 माणसं सक्सेस झाले 100%. एक श्रीकृष्ण भगवान आणि 2 छत्रपती शिवाजी महाराज. या दोघांचा अभ्यास करा. हे कधीच हारले नाही. आणि महाराजांचं नाव निघलं म्हणून सांगतो, 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शौचालयाचा वापर करत होते. मी पाहिला संडास रायगड किल्ल्यावर, माझ्या डोळ्याने पाहिला महाराज वापरत असलेला. मी पाय पडलो त्या संडासचा. दगडाचं भांड आहे, कोरून केलेलं आहे. 400 वर्षापूर्वी माझे जाऊ संडास वापरत होते. म्हणलं काय. पण आम्हाला या सरकारी लोकांनी काय सांगितलं, संडास बांधायचं आम्हाला महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा, महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा. माणसाला वाटलं आपल्यासाठी नाहीच. काही सांगायचे पागल. मला सांगा, महिलाच्या संडासमध्ये किडे, माणसाच्या संडासचे काय पेढे बनते का घराच्या? संडास आहे ना, लहान लेकराचे असलं तरी तेच. म्हणून संडास बांधा, वापरा. अजून एक, जेवढा लहान संडास बांधतात शोच खड्ड्याचा, तेवढा जास्त दिवस भरत नाही. उलट आहे, जेवढा मोठा खड्डा घेईल तेवढा लवकर भरतो. लोकांना माहितीच नाही. काही लोक म्हणजे आमच्या घरातले माणसं मोठा खड्डा घ्या, काय उपयोग नाही. जास्तीत जास्त 50 फुटाचा संडास पाहिजे. 50 फुट लय झालं, लय झालं. आम्हाला ते ज्ञानच नाही, कोणा शिकलंच नाही ना. फक्त 2x2चा खड्डा पाहिजे, 2x2. आणि शोच खड्ड्यातच पाहिजे 2 टाकायला. 2x2चा जर खड्डा असेल, 2 दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8, 16 विटा लागत आहे. एका खड्ड्याला 16 आणि एका खड्ड्याला 16, 32 विटात संडास होतो. आणि 5x5चा जर संडास असला, एक 5x5 25, 25 26, 125 विटा लागत आहे. 32 विटा पुढं, 125 विटा पुढं. संडास 2x2चाच पाहिजे. ते काय बेडरूम आहे का झोपायच्या का तिथे? मोठा संडास करायला माझे माझ्या ग्रामपंचायत मध्ये येऊन पहा कधी. एवढंच आहे, आडवत जायचं ना आडवत जायचं. कसं मोठं कशाला पाहिजे ते? लय लोकांना कळत नाही. म्हणून माझी विनंती आहे, आज एक गोष्ट मला आमदार साहेब लय खुश आहे. महिला सदस्य आल्या, महिला सरपंच आल्या, मला लय आनंद झाला. गावगाव आहे ना, महिलाला येऊनच येत नाही. यांच्याकडे परमेश्वराने एवढी ताकद, बुद्धी, शक्ती, सहन करायची हुशारी दिली, त्याचा अंदाज नाही. त्याचा वापर गावासाठी करा. महिला ज्या वेळेस बाजारात जाती, धेन करा. तिला 20 रुपयाचे वांगे घ्यायचे राहते, 20 रुपयाचे. बरोबर आहे. ती गेल्या पहिल्या दुकानात घेते का? नाही. 3 दुकानं पाहिजे. आणि ज्या दुकानात पसंत होईल त्या दुकानात ती व्यापारी देईल ते वांगे घेत नाही. ती काय करते? ती एक वांग हाताना निवडून घेते. व्यवहार केवढ्याचा? 20 रुपयाचा. 20 रुपयात जरी एवढी बारकाई करते
तर 20 लाख तिच्या हातात गेल्यावर ही ग्रामपंचायत कशी करीन, चांगला विचार करा. म्हणून त्यांच्याकडे ती कुवत आहे. आम्हाला वाटतं बाईला काय कळतं, लई कळतं. किती कळतं माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात हरामखोर माणसाचं जर कोणतं अवयव असत बदमाश तर जीभ. सगळ्यात चाबरी माणसाची जीभ, सगळ्यात चाटळ. त्या जिभेला चहा कसा पाहिजे, त्या जिभेला भाजी कशी पाहिजे, या बाईला कसं कळतं. विद्यापीठात शिकली की आपल्या नवऱ्याला भाजी कशी पाहिजे, आपल्या नवऱ्याला चहा कशी पाहिजे, या बाईला कसं कळतं. एखाद्या बारी हिच्यासाठी भाजी करून पहा, मग कळलं तुम्हाला भाजी कशी करते. मला एवढं सिद्ध करायचं, यांच्याकडे बुद्धी, कष्ट करायची ताकद आहे. यांना यांच्या पद्धतीने काम करू द्या. तुम्ही संग जा, तुम्ही बरोबर राहा, पीए म्हणून राहा. महिला सरपंचाबरोबर तिच्या नवऱ्याने, भावाने, बापाने पीए म्हणून राहा, मला काय अडचण नाही. पण तिला न्या, तिला माहीत होऊ द्या 17 घंटे काम करायची कुवत आहे बाईमध्ये. 17 घंटे, सकाळी 5 ते रात्री 10. माणूस किती घंटे काम करतो? लय झाला 8 घंटे. तो बी खानदानी असला तर 17 घंटे काम करते बाई. 17 घंटे, जो 8 घंटे करतो तरी याचे पाय दुखते, बाईचे पाय दुखत नाही. आज म्हणतो माझे पाय दाब, 8 घंट्यात त्याचे दुखते. म्हणून महिलाला सुखी करण्यासाठी आम्हाला लक्ष्मी म्हणलेलं आहे बाईला. आम्हाला लक्षातही म्हणले का? म्हणून गावातली बाई सुखी व्हायला पाहिजे. ज्या घरात बाई सुखी, ज्या गावात बाई सुखी, ते गाव सुखी, ते घर सुखी. ज्या बाईच्या हातात संसार आहे तिचा नवरा कधीच कर्जबाजारी होणार नाही, आत्महत्या करणार नाही. लिहून ठेवा तुम्ही. म्हणून महिलाचा सन्मान करा, महिलाची इज्जत करा. जेवढं जेवढं होईल त्यांच्या कामाचे घंटे कमी करा. माझ्या इथे तेच केलं आम्ही, महिलाचं कामच कमी केला, एकदम सुखी आहे. आणि आता गावाला वळण लागलं. ते आता सांगावं नाही लागत. जे 18 वर्षाचं पोरगं पोरगी आहे माझ्या इथे, त्याला वळण लागलं ना, सवय लागली ना, चांगलं राहायची, चांगलं खायची. म्हणून सरपंचाला माझी विनंती आहे, रडायचं नाही. सरपंच साहेब आता रडायचं नाही, आता लढायचं. निवडून आले ना, लढायचं. जे निवडणुकीत डोकं वापरलं, नीट ऐका, निवडून यायसाठी जे डोकं वापरलं ते डोकं विकासासाठी वापरा. तेव्हा रात्रात झोपले नाही. माळकऱ्याला दारू पाजली, त्या म्हणे काय होतं, लाख 2-2 लाख खर्च केले, आता करा ना, काय अडचण आहे. आणि काही सरपंच काय म्हणते, साहेब मला लई काम करा वाटत, पण आमचा विरोधी माणूस लय हलकट आहे, तो आम्हाला काम करून देत नाही. मी म्हणलं बाबा, तुझ्या गावातला माणूस विरोधी हलकट आहे हे तुला आज कळलं का? तो हलकट हे पहिल्यापासून माहित होतं ना, गावातलाच आहे तो. मग तो हलकट होता तर तो गायला फारम भरला, त्याला तो भरवून द्यायचं होतं ना. तो भरला, तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, चांगलं आहे. आता हलकटाला घाबरायचं नाही. जे काही इमानीद्वारे काम आहे ते करत राहा. परमेश्वर तुमच्या साथ आहे. तुमच्या आईबापाची कूच चांगली म्हणून तुम्ही सरपंच झाले, मजाक नाही साहेब. मेहनत केलं तर काय फळ मिळतं तुमच्या पुढे बसलेलं आहे. हे बी ग्रामपंचायत सदस्यच होते. होऊ शकतं, काही पण होतं. म्हणून लोकांना माझी विनंती आहे, जेवढं जेवढं गावातल्या लोकांसाठी करता येईल करा, इच्छा करा. आम्ही इच्छा बी करीत नाही. आम्ही म्हणतो काय खरं आहे, कशाचं होतं, आणि ते व्हिडिओ ऐकत नाही, ग्रामसेवक ऐकत नाही, रडतच बसतात. इच्छा करा. एकदा रामायणामध्ये
सीतामाईनं इच्छा व्यक्त केली होती. जंगलात वनात सीतामाईनं एकदा इच्छा व्यक्त केली होती की मला हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. बरोबर आहे का? ऐकलं की नाही रामायणामध्ये हरणाची चोळी शिवायची म्हणून? अहो तुम्ही रामायण पाहिलं की नाही? नाही पाहिलं? हा मग आवाज जातो की नाही यांना? येतो की नाही आवाज? मग हरणाचे ते सोन्याच्या कातड्याची चोळी शिवायची म्हणली होती की नाही? तर देवाने काय केलं माहितीये? तिनं सोन्याच्या चोळीची इच्छा केली. देवानं तिला जेच उचललं तिथून फार सोन्याच्या लंकात नेऊन टाकलं. घे चोळी काय घेते अख्खी सोन्याची लंका दे तुला. इच्छा केली ना. देव आमच्या संग असल्या तर आमच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून आम्ही इच्छा तर करा की मी गावाला चांगलं पाणी देईन, मी गावात फळझाडे लावीन, मी गावात स्वच्छता ठेवीन, मी गावात निराधार लोकांना आईवडिलाला सांभाळेन. माझ्या इथे ज्याला कोणी नाही, गरीब आहे, लेकरू बाळ नाही, 60 वर्षाच्या पुढचा आहे, म्हातारा झाला, असे 33 लोकांना ग्रामपंचायत खाण्यापिण्यासहित सांभाळते. 33 लोकांना, वयस्कर लोकांना, गावातलेच आहे. आम्हाला काय जिहार आहे का की गावातले आहेत 33 लोकांना ग्रामपंचायत सांभाळा म्हणून? नाही. पण ते सरपंचाचे कर्तव्य आहे. एखादा माणूस थकला तो उपाशी झोपला नाही पाहिजे. ते जर उपाशी झोपला तर ते पाप सरपंचाला आहे. सांभाळा. माझी नजरले भामती आहे. मी कुठून काय शिकवतो माहिती आहे? कशातून ते काही शिकवतो मी. तो गारुडी असतो ना, गारुडी सापाला माहिती आहे का? गुडगुड वाजलो तो गावात येतो. 3 उदाहरणे सांगतो, 5 मिनिटात आठवतो. तो गावात येतो सकाळी. आधी बॅनर असते का? पेपरला बातमी असते का? नाही. सकाळी गावात येतो, गुडगुड वाजतो, 300 लोक गोळा करतो, 500 रुपये जमा करतो, निघून जातो. गावाला काय देतो? काय देतो गावाला? काही नाही. काय त्या गुडगुडवाल्याला अक्कल आहे? गडीवर गुडगुड करतो, 500 कमीतून निघून जातो. तीच अक्कल सरपंचाने वापरायची. काहीतरी गुडगुड वाजा, लोक पैसे देतील ना. त्याच्यापासून शिका. अजून एक ते पोतराज असतो ना, पोतराज खण लावतो डबडा, आईचा भक्त. तो गावात येतो. मी कसं शिकलो सांगतो तुम्हाला. तो गावात येतो, मागतो, बाई त्याला सुपात धान्य देते. बरोबर आहे? तो सगळं सुपातलं धान्य झोळीत टाकून घेतो. त्याच्यानंतर काय करतो तो? 4 दाणे परत देतो. दाणे कोणाचे राहते? एवढे घेतो आणि एवढे देतो. काय कलाय की बाई खुश होती हो. एक डोकं सरपंचाला लावायचं, एवढे घ्या पण एवढं ते द्या लोकांना. आलं का स्वा, आलं का स्वा. पहिले वाळूत खात होते, सिमेंटात खात होते, चाऱ्यात खात होते. आता संडासात ते खाते म्हणजे काही आराम कर झाले. म्हणून मी हर गोष्टीत शिकवतो. 2 वर्ष झाले मराठी पिक्चर आला होता एक, लय चालला. काय नाव त्याचं? सैराट. सगळ्यांनी पाहिला, मी पण पाहिला. माझ्या पोरीनं पेनड्राईव्ह मध्ये आणून दिला. पप्पा हा पिक्चर पाहायलाही चांगला आहे. मी पाहिला, तुम्ही पाहिला. बघा त्या पिक्चर मध्ये परसा आणि आरची कर्नाटकला जाते, लग्न करते. त्या म्हातारीची जो खोली भाड्याने घेऊन राहते एका पत्रात, म्हातारी आसरा देते त्याला. पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो, त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही राहत नाही, भांडे नाही, धान्य नाही. मग काय करावं? मग परशा आणि आरची एका आपल्याकडे हॉटेलवर जाते, काहीतरी खाऊ म्हणे तिथं. आठवतं का? मग त्या हॉटेलवर गेल्यावर वडा सांबार खाते दोघं. वडा सांबार खाल्ल्यानंतर आरचीना
तो हातगाडीवाला आरतीला मग्यात पाणी देतो का? आठवतो का? तो हातगाडीवाला आरतीला मग्यात पाणी देतो. आरती पिती का? नाही पेत. आठवतं? अरे बरं, आरती पिती का? नाही पेत. मग परश्या काय करतो? हा, बिस्लरी घेऊन देतो. मग वरुडचे परसे काय करते? मी कशासाठी विचारलं कळलं? वरुडचे परसे गंध पाणी का पिते? 500,000 TDSचं पाणी का पिते? लोकांच्या किडण्या का खराब करते? अहो पाप आहे ना मला. म्हणून काहीतरी लवकर निर्णय घ्या. ठाम कामाला लागा. आधी पैसा पुढे खर्चायचा, नंतर कुठे खर्चायचा याचं नियोजन करा. समाज मंदिर नसलं तरी चालतं, गावाला कमान नसली तरी चालते. मान खाली घालून चालायचं, कमान बांधायची. कशाला बांधायची? ज्या माणसाला गरजेचे आहे मानवाच्या जीवाला त्या गोष्टी आधी करा. गावात पोरं पोरी पा कसे नटून फटून येतात. ड्रेसिंग कसे, केस कसे, कपडे कसे. कोणी शाहरुख खान, कोणी सचिन तेंडुलकर, कोणी मंदाकिनी, कोणी हेमा मालिनी, नाही का? कपडे कसे घालतात. मला चांगलं काय आनंद आहे. पण मला सांगा, श्रीदेवी असन, सचिन तेंडुलकर असन, शाहरुख खान असन, आमिर खान असन, कपडे घेऊन जातो का संडासला? मग आम्ही त्याचं नुसतं कपड्याचं अनुकरण करायचं, कटिंगचं अनुकरण करायचं का? आमचे पोरं बारीक जन्माला येऊ राहिले. दुसरा देश आमच्यावर टपून आहे. आजूबाजूचे देश. आमचे पोरं सैन्यात घालायला पाहिजे आमच्याकडं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 45 किलोची तलवार, तलवारीचं वजन किती? 45 किलो. घोड्यावर घेऊन फिरायचे ते लोक. आमचं पोरग 45 किलो भरत नाही. मोजून पहा. हे पाप कोणाचं आहे? सरपंचाचं आहे. म्हणून सरपंचानं आता जागरूक राहायचंय. गावासाठी सगळं करायचं आहे. जे जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. गावातल्या लोकांसाठी करा. माझी हात जोडून विनंती आहे. लोकांचं मन ओळखा, लोकांची भाषा ओळखा. ज्या पद्धतीने आमदार साहेबांचं काम चालू आहे, ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी लोकांचं मन ओळखलं, त्याच पद्धतीने काम करा. माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो साहेब, तुमच्याकडे पाहून. 8वी ते 2 मिनिटात. मी कितवी शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गांनी मागे आहे. काय नाही, दिसायला धोरणात नाही. लग्न झालं तेव्हा तिला काही येत बी नव्हतं. वय वर्ष 15, तिचं. माझं 24. तुम्ही म्हणा ना असं काहून? तिचं 15, तिचं काहून 24 होतं. आणि एवढी चांगली नव्हती दिसायला, शिकलेली नव्हती, मग तो काहून केली? मला कोणी देतच नव्हतं. जशी येईल तशी घेतली करून. काय का लई होळी. तिला माचीस कशाला म्हणते कळत नव्हतं. माचीस एकदा शेजारणीला माचीस दिली नव्हती ना. आमच्या घरी नाही पळ म्हणे. तिला कळतच नव्हतं माचीस काय करत. एकदा काय झालं, गावात एक कार्यक्रम होता. स्वाध्याय परिवार पांडुरंग शास्त्रीचा आमच्याकडे चालतं. तर ताई आल्या आणि म्हणे, दादा मंदिरापाशी कार्यक्रम आहे स्वाध्यायाचा, तुम्ही या. म्हणलं येईल म्हणल्यावर ती मला म्हणे, ताईला घेऊन या. आता हो म्हणलं नाही म्हणता येईल ना. म्हणलं बरं तिला मी घेऊन येईन. पहिल्या वेळेस मी बायकोला गावात नेलं. ते गावात नेण्याजोगं नव्हतंच ना. मी निंदा नाही करीत तिची. आज माझ्यापेक्षा हुशार आहे, आज माझ्यापेक्षा चांगली. त्यावेळेसची गोष्ट सांगतो. गावात गेलो आम्ही मंदिरापुढं. बसलो मंदिरापुढे. 16 जोड्या होत्या. 16 नवरा बायको. नवऱ्याला नारायण म्हणते आणि बायकोला लक्ष्मी म्हणते त्यांच्या.
काय म्हणते, नवऱ्याला नारायण बायकोला लक्ष्मी. गप्पा अनेक बसलो, कार्यक्रमाला उशीर होता. सत्य घटना आहे, कशाची शपथ खाऊन सांगतो, सत्य घटना. पण ती ताई आम्हाला म्हणे अजून लोक घ्यायचे, कार्यक्रमाला उशीर आहे, 7:30ला चालू होईल, तोपर्यंत आपण एक खेळ खेळू. खेळ म्हणलं काय खेळ खेळायचा बाबा? म्हणे जोडी जोडीचा खेळ. हा जोडी जोडीचा खेळ म्हणलं, मला घाम फुटला ना मग अंगाला. आता म्हणलं आपला जोडीदार इतिहास आहे, आता याला घेऊन काय खेळ खेळायचा गावात मंदिरापुढं? पण तिथून सुटका नाही, काय नाही म्हणता येईल ना. म्हणलं ठीक आहे ताई, खेळ काय आम्हाला समजून सांगा. त्या ताईनं आम्हाला खेळ समजून सांगितला. नारायण नारायण त्या बाजूला बसते म्हणे भीतीला, लक्ष्मी लक्ष्मी या बाजूला बसते. ला उत्तर आम्ही 2 प्रश्न बाईला विचारू, कानाला 2 प्रश्न बाईला विचारू म्हणे. तिनं उत्तर दिलं, तेच उत्तर नवऱ्याला विचारल्यावर द्यायला पाहिजे त्याला. खेळ कळला? जे उत्तर बाई देईन तेच उत्तर नवऱ्याला दिलं तर मार्क पडत होते, वेगळं उत्तर दिलं तर मार्क पडत. उत्तर चूक केलं बरोबर याला मान नव्हता. खेळाचा नियम होता, जे उत्तर बाई देईन तेच उत्तर नवऱ्याने दिलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? बाईने सांगितलं राहुल गांधी. काय सांगितलं? राहुल गांधी. नवऱ्याला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? त्याने सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं. हिनं सांगितलं यायला पाहिजे त्याला. कळलं? समजा दोघांना सांगितलं असतं लालू प्रसाद यादव, तर उत्तर बरोबर आहे. म्हणजे काय चूक आहे काय बरोबर आहे त्याला मान नव्हता. दोघांचं उत्तर सारखं आलं तर मार्क पडत होते, नाही तर नाही. सगळ्या बायाला प्रश्न विचारले, कळलं? खेळ कळला? सगळ्या बायाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला विचारलं, मग सगळ्याच्या नवऱ्याला विचारले, माझ्यावर बारी आली. जो प्रश्न माझ्या बायकोला विचारला तोच मला विचारला. तो प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? प्रश्न होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला माहित होतं 1/1/83 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. 1/1/83 म्हणजे जानेवारी महिन्यात, उसाच्या महिन्यात होईल हे मला माहित होतं. सांगायचं खेळाचा नियम काय आहे? दोघांचं सारखं. मी विचार केला, ही जर म्हणली संक्रांतीच्या आधी 15 दिवसांनी होईल तर कसं व्हायचं? कळलं? ही जर म्हणली पोसाच्या महिन्यात होईल तर कसं व्हायचं? मग लय विचार केला आमदार साहेब, मी सत्य घटना विचार केला मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ, 100% बरोबर आलं होतं, उत्तर दिलं होतं आपल्या लढ्याला. वास्तविक पाहता 1/1/83 उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं नाही. कारण मला त्या खेळात जिंकायचं होतं, माझ्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं होतं. म्हणून तुम्हाला तुमच्या जोडीदाराला घेऊन चालता आलं पाहिजे. त्या दिवशी मी जीवनात एक गोष्ट मला कळली. काय कळली? तुम्हाला किती अक्कल आहे याला काय महत्व नाही या जगात. त्याची भाषा तुम्हाला कळते का? तरच तुमच्या अकलीची किंमत आहे. म्हणून तालुक्यातल्या प्रत्येक माणसाची भाषा तुम्हाला कळायला लागली, त्याचं एक फळ आहे. तुम्हाला काय येते महत्वाचं नाही, यांचं काय दुखतं, यांचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय येतं, शिकवणाऱ्याला काय येते ते महत्वाचं नाही. त्याची भाषा कळली पाहिजे, त्याच्या संग रांगता आलं पाहिजे, त्याच्या संग मातीत बसून काम करता आलं पाहिजे, त्याचे सुखदुःख जुळले पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम चालू आहे, सरपंच पदापासून सदस्य पदापासून आमदार पदापर्यंत हे पुढे आलेलं असंच चालत राहू. माझ्या सरपंचाला सदस्याला विनंती आहे, महिला मंडळाला
ज्यांनी माझं गाव पाहिलं असेल चांगलं आहे, अभ्यासाला या, नसेल पाहिलं तर पुन्हा एकदा या, येताना ग्रामसेवकाला घेऊन या, माझ्या गावचा अभ्यास करा, ग्रामसेवकाला जीव लावा. ग्रामसेवकाच्या पोटात 33 कोटी द्यावे. कपिली गाय ती कपिली गाय. ग्रामसेवकाच्या मनात आलं तर गाव विकास, नाही तर गाव भकास. म्हणून आलं त्याला एक कप चहा पाजा गावात, की आय घरी एका बायको घरी एका, पोराला किती मार्क पडले त्याला विचारा. त्याला जर मी सगळ्यांनी केलं तर ते मोबाईल बंद करून घेतो. 8-8 दिवस येत नाही. आपण विचारलं काऊन नाही आला, माझ्या मावशीच्या काकाच्या राखीला गेलो नव्हतो. आता खरं तर खोटं माहितीये का, पुरे पाहुणे मारून टाकले ग्रामसेवकाने, एक ठेवला नाही. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा. आपल्याला गाईचं कोंबडीर काढायचं तर पाठीला हात फिरायला लागतो. ग्रामसेवकाकडून सगळ्या स्कीम समजून घ्यायच्या, त्याच्या पाठीवर हात फिरा, त्याला चहा पाजा. भाऊ म्हणा, सर्व सदस्यांना एकजुटीने राहा. जे काम मुख्यमंत्री, जे काम पंतप्रधान करू शकत नाही देशाचा, ते काम सरपंच करू शकतो, एवढी ताकद सरपंचात आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, नाराज व्हायचं नाही, सरपंच रडायचं नाही, लढायचं. आता तुम्ही तिथं आले ना, आता करा. गाव तुम्हाला साथ देईल. तुम्ही गावचे आईबाप व्हा, तुम्ही गावचं विठ्ठल रुक्मिणी व्हा. जेवढं पंढरपूरच्या विठ्ठलाला पंढरपुरात मान आहे, तेवढाच आमच्या गावातल्या सरपंचाला मान पाहिजे. जे दैवत पंढरपुराचे ते दैवत आमच्या ग्रामपंचायत दिसलं पाहिजे. या पद्धतीने आपण काम करावं. सर्व सरपंचांना माझी विनंती आहे, भ्रष्टाचार करायचा नाही. हजारो लाख 2 लाख रुपयासाठी पिसाळ्याने करायचं नाही. कशासाठी करायचं झालं, त्याच्यासाठी आम्ही जन्माला आलो नाही. आमचा दात्याचा जन्म आहे, घेत्याचा नाही. 5 वर्ष मनापासून करा. पुढच्या वेळेस लोक तुम्हाला निवडून देते का, ही भीती मनातली काढून टाका. लोक निवडून देते नाही तर नाही देते, पण मी माझं 5 वर्ष मनापासून काम करेन अशी शपथ घ्या. साहेब तुमच्या सगळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती तुमच्या सगळे, योगायोगाने तुमचे शिव खूप चांगले आलेले आहे. पहिला कौर मॅडम ग्रामाला होत्या, चांगल्या कामं घेऊन गेले. अधिकारी पुढारी सुद्धा चांगलं कामं करतात. सरपंच पुन्हा उभारीने कामाला लागेल. आपल्या वरुडचा धक्का महाराष्ट्रात नव्हे देशात फिरवून आपलं गाव चांगलं होईल. एका सरपंचाला प्रति पेरे गावात म्हणायला लागले आता, म्हणजे त्याला गावात लोक चिडवायला लागले, हा आमचा पेरे, म्हणजे तो कामाला लागला असा त्याचा अर्थ होतो. माझी एकच इच्छा आहे, मी बोलून दाखवतो साहेब, ज्या दिवशी माझ्यापेक्षा काकणभर काम जो सरपंच चांगलं काम करीन, त्या दिवशी मी मरण. तोपर्यंत मी पाहत राहील कोणता सरपंच चांगलं काम करतो. मला लय हौस आहे, माझ्यापेक्षा सरपंचाने चांगलं काम केलं पाहिजे. मी त्याचे पाय रोड पाणी पिईन, त्याच्या गावात जाऊन सत्कार करीन. करा, चांगलं करा, आणि होऊ शकतं त्याचा भरोसा ठेवा. पुन्हा एकदा बोलायच्या नादात एखादा शब्द खालवर केला असेल, कुणाचं मन दुखलं असेल, मी दोन्ही काम करून माफी मागतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. राज्याची आर्थिक जी काय घडी आहे ती सुधारायची असेल तर ती सरपंचाच्या हातात आहे असं मला वाटतं. कारण कोणतंही काम करायचं ते त्याची सुरुवात ग्रामीण भागापासून होती. म्हणून महात्मा गांधी म्हणायचे, खेड्याकडे चला, ती खूपच म्हणत नव्हते. खेडे सुधारले तरच देश सुधरू शकतो. बहुतेक सरपंच उपसरपंच आमचे शासनाच्या भरोश्यावर बसले किंवा योजनाच्या भरोश्यावर बसले. योजना आल्या तरच माझ्या गावचा विकास होईल. माझं म्हणणं आहे, झोपडीत राहा पण स्वच्छ सुंदर राहा. पहिले जे ऋषीमुनी राहत होते आमचे, किती चांगल्या ठिकाणी राहत होते ना, आरोग्य कसं होते, खात कसे होते, त्यांचे काही बंगलेच होते असं नाही. पण तोच ऋषी उठून एखाद्या राजवाड्यात गेला तर राजा त्यांच्या पाय पडत होता. म्हणजे ऋषीतुल्य तुम्ही असलं पाहिजे, तुमचं जीवन चांगलं असलं पाहिजे, स्वच्छ. भौतिक सुख, भौतिक योजना ठीक आहे, पण तुमचं मानसिक संतुलन चांगलं पाहिजे. गावाविषयी तुमचं प्रेम पाहिजे. आणि आर्थिक नियोजन केलं तर गावात पैसा खूप आहे, लोक पण द्यायला तयार आहे. माझ्या गावात, माझं 4000 लोकसंख्येचं गाव असताना जवळजवळ 35-40 हजार लाख रुपये उत्पन्न माझं आहे. 25-30 लाख माझा खर्च आहे, 10 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. हे आर्थिक सूत्र जर सरपंचांनी जुळवलं
प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं. आत्ता 15 वित्त आयोग देऊन राहिले, पण आत्ता MSCBचं बिल द्यायचं बंद केलं सरकारने. उद्या 15 वित्त आयोग बी बंद होऊ शकतो, कारण जिल्हा परिषद बी हिस्सा मागू राहिली, पंचायत समिती हिस्सा मागू राहिली. सरकारने द्यायचं कोणाला तरी. उद्या सरकार पैसे देणं बंद होऊ शकतं, किंवा एखादं संकट देशावर आलं तर गव्हर्नमेंट पैसा तिकडे वळू शकतं. पहिले देशाला प्राधान्य दिलं जाईल ना संरक्षणासाठी. अशा वेळेस ग्रामपंचायतीला पैसा कोण देईल? म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, अशी माझी सगळ्या सरपंचाला हात जोडून